परतवाडा पोलिसांनी 6 लाख सोन्याच्या दागिने हरवलेली बॅग 5 तासात परत करून बहिणीला दिली भाऊबीजेची भेट। 23 ऑक्टोबरच्या 7 वाजता फिर्यादी ऋषाली हर्षल देशमुख व त्यांचे पती हे अमरावती येथे नातेवाईकांकडे जाण्याकरिता चांदूर बाजार नाके येथे आले असता व त्यांनी त्यांचे अल्टो गाडीमधील सामान त्यांच्या नातेवाईकाच्या गाडीमध्ये ठेवत असता नजरचुकीने त्यांची एक बॅग तेथेच राहिली। त्या बॅगमध्ये एकूण 45 ग्रॅम सोन्याचे दागिने, किंमत अंदाजे 6 लाख रुपये दागिने असल्याने नामे ऋषाली हर्षल देशमुख, वय वर्ष 27 यांनी सांगितलं। त्या संदर्भाने पोलीस स्टेशन परतवाडा येथील डीबी पथकास सदर बॅगचा लवकरात लवकर शोध घेण्याबाबत सांगितले असता पोलीस स्टेशनचे डीबी पथकाने घटनास्थळावर जाऊन घटनास्थळावरील आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढून सदर बॅगचा शोध घेतला असता सदर बॅग ही संत्रा तोडीवर जाणाऱ्या एका श्यामला नावाच्या महिलेने ती तिच्या मुलांसह चांदूर नाक्यावर बरेच वेळ बसून असता तिला बरेच वेळची बॅग एकाच ठिकाणी रोडच्या बाजूला ठेवलेली दिसल्याने तिने ती बॅग चांदूर बाजार नाक्यावरून घेऊन गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्याने सदर महिलेचा कसून शोध घेऊन ती भिलोना येथील संत्रा तोडीवर गेल्याची माहिती पडल्याने भिलोना येथील शेत शिवारात जाऊन त्या महिलेकडून सदर हरवलेली बॅग ताब्यात घेतली आहे। सदर बॅगेची पाहणी केली असता त्या बॅगमध्ये असलेले 25 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, किंमत अंदाजे 3,25,000 रुपये व 15 ग्रॅम सोन्याचा गोप, किंमत अंदाजे 1,85,000 रुपये व 5 ग्रॅम सोन्याचे कानातले 90,000 रुपये असा एकूण 45 ग्रॅम सोन्याचे दागिने, एकूण किंमत अंदाजे 6 लाख रुपयाचे दागिने नसेच्या तसे पिळून आले आहे। सदर बॅगवरील प्रमाणे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह नामे ऋषाली हर्षल देशमुख यांच्या ताब्यात देण्यात आले। अमरावती येथून सह संपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।